लक्षात द्या. नेक्स्ट पॉईंट येतो या ठिकाणी महाराष्ट्राची लोकसंख्या. ओके, बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी घेऊया आणि पुढे जाऊया. महाराष्ट्राची लोकसंख्या जर बघितलं आपण तर 1960ला आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही किती होती? महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा जर विचार केला कधी 1960ला, तर 1960ला महाराष्ट्राची लोकसंख्या होती ही अप्रॉक्स त्या ठिकाणी जर बघितलं एक तर ही होती आपल्या इथं 4 करोड. 2011ला आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या होती 9 करोड. 2001ला आणि 2011ला होती 11,23,72,000. म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घेतो 11.24 लाख असं आपण या ठिकाणी काय करतो, कन्सिडर करतो काय लोकसंख्या. म्हणजेच 11,24,00,000 असा त्याचा आपण काय करतो, उल्लेख करतो. ओके, 2022 नुसार अप्रॉक्स 13 करोड. आणि आज सध्या जर बघितली तर आपली लोकसंख्या ही किती दिसतं आपल्याला, 15 करोडच्या जवळपास एवढी आपली काय दिसतं, लोकसंख्या दिसतं. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं आपण भारतामध्ये आपला महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये कितवा क्रमांक लागतो, 2रा क्रमांक लागतो. लक्षात घ्या, भारतामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये आपल्या इथं कितवा क्रमांक लागतो, 2रा क्रमांक या ठिकाणी लागतो. ओके, मग पहिल्या क्रमांकाचं राज्य कोण आहे, यूपी. सेकंड महाराष्ट्र, थर्ड बिहार, फोर्थ वेस्ट बेंगॉल आणि फिफ्थ का दिसतं या ठिकाणी आपल्याला आंध्र प्रदेश. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे, 2रा. कशामध्ये, लोकसंख्येमध्ये आपला क्रमांक या ठिकाणी किती दिसतो, 2रा दिसतो. ओके, आता बघा या ठिकाणी काय होतं की यूपीची लोकसंख्या ही 19 करोड आणि महाराष्ट्राची लोकसंख्या ही किती, 11 कोटी. आता 19 आणि 11 या ठिकाणी जर बघितलं होतं 30 करोड आणि 30 करोड लोकसंख्या जर बघितली आपण युएसएची. आणि आजच्या घडीला जर विचार केला ना आपण तर या ठिकाणी युएसएची लोकसंख्या ही फक्त आणि फक्त 33 करोड आहे. किती आहे, 33 करोड. म्हणजे आजच्या याच्यामध्ये बघितलं आणि हा आकडा बघतो या ठिकाणी आपण काय 2011 नुसार या ठिकाणी बघतोय. ओके, आता इथे काय होतं की आपल्या इथं 2011 नुसार जगातील लोकसंख्येपैकी 17.5% लोकसंख्या या ठिकाणी जर बघितलं आपण तर ही कुठे राहतं, आपल्या इथं भारतातली लोकसंख्या जगात राहते किती, 17.5%. आता बघा 2011चा विचार केला तर आपल्या भारताची लोकसंख्या जी होती ती 121 कोटी लोकसंख्या. किती कोटी, 121. ओके, तेच जर बघितलं या ठिकाणी तर 1911ला आपल्या भारताची लोकसंख्या ही किती होती, 21 करोड. कधी, 1911ला. लक्षात, किंवा त्या ठिकाणी जर बघितलं आपण या पद्धतीचा जर विचार केला तर 1911 आणि 2011 असा 100 इयर्सचा या ठिकाणी आपल्याला काय दिसतो, गॅप दिसतो. आणि या 100 इयरमध्ये आपल्या भारताची लोकसंख्या ही किती करोड वाढली, 100 करोड लोकसंख्या वाढलेली. लक्षात घ्या. मग या ठिकाणी कसं होतं की 121 करोड ही लोकसंख्या आहे. आता ही लोकसंख्या आपण कन्सिडर करणार 100% भारताची. किती पर्सेंट, 100% लोकसंख्या कन्सिडर करणार. मग 100% ही लोकसंख्या आपली इथे डिवायडेड केलेली आहे कोणाला, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. ओके, तर लक्षात घ्या. आता आपण 121 करोड लोकसंख्या किती कन्सिडर करतो, 100% लोकसंख्या आपण डिवायडेड केली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. मग सध्या केंद्रशासित प्रदेश किती आपल्या इथे 8, राज्यांची संख्या किती आहे 28. आणि 28 मध्ये आपलं एक राज्य येतं ते म्हणजे कुठलं, महाराष्ट्र. मग महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भारताची एकूण किती टक्के लोकसंख्या राहतात भारतात, तर ती राहते आपल्या इथं 9.28%. किती राहतं, 9.28% एवढी लोकसंख्या. कशानुसार, 2011च्या जनगणनेनुसार. ओके, क्लिअर. ओके, म्हणजे भारतामध्ये किती टक्के लोकसंख्या राहते आपल्या महाराष्ट्राची, 9.28%. ओके, आता इथे महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा 2011 नुसार जर बघितलं सर्वात जास्त लोकसंख्या असताना जिल्हा पहिला कुठला होता, ठाणे. 2रा पुणे, 3रा मुंबई उपनगर, 4था नाशिक आणि 5वा कुठला, नागपूर. येस. त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी जर बघितलं ना कशानुसार तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण 2014 नुसार या ठिकाणी बघूया की 2014ला काय घडामोडी घडली आपल्या इथे, काय झालेला. पण काय झालेलं नेमकं तर आपल्या इथे नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण झाला आणि तो कुठल्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे, ठाणे जिल्ह्यातून. कुठल्या जिल्ह्यातून, ठाणे जिल्ह्यातून. ओबियसली ठाणे जिल्ह्यातून निर्माण झाला, कुठला, पालघर. मग या ठिकाणी लोकसंख्या पण काय होणार, डिवायडेड होणार ओबियसली. मग या ठिकाणी जर बघितलं आपण तर पालघर जिल्हा आपल्या इथं काय झालेला, निर्माण झाला. मग ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या डिवायडेड झाली म्हणून या ठिकाणी फर्स्ट नंबरला आता कोण येतं, पुणे. सेकंडला कोण येतं या ठिकाणी, मुंबई उपनगर. आणि थर्डला कोण येतं आता या ठिकाणी लक्षात घ्या, थर्डला येतो या ठिकाणी ठाणे. ओके, आणि फोर्थला नाशिक आणि फिफ्थला नागपूर. ॲज इट इज या ठिकाणी तुम्हाला दिसणार. तर इथे मित्रांनो काय करायचं, दोन्हीनुसार लक्षात ठेवायचं. दोन्हीनुसार म्हणजेच काय तुम्हाला तर या ठिकाणी 2011 नुसार अग्रेसर असणारे महाराष्ट्रातील पहिले 5 जिल्हे इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरं जर बघितलं तर
2014 नुसार लोकसंख्येमध्ये असणारे अग्रेसर असणारे पहिले 5 जिल्हे, ते दोन्ही इयरनुसार तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कुठले दोन्ही इयरनुसार लक्षात घ्यायचं आहे? 2011 आणि 2014. ओके. आणि तर सर्वात कमी लोकसंख्या बघा कुठे दिसतं आपल्याला? सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा असे पहिले 5 जिल्हे की त्यामध्ये लोकसंख्या कमी आहे. मग महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कुठला सांगता येईल तुम्हाला इथे? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा सिंधुदुर्ग. किती कुठला दिसतो? सिंधुदुर्ग जिल्हा. त्याच्यानंतर गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा. म्हणजे थोडक्यात का होईना, म्हणजे थोडंसं महाराष्ट्राच्या लोकसंख्येसंदर्भात आपण बेसिक गोष्टी या ठिकाणी आपण काय करतोय? क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. कारण लोकसंख्या हा टॉपिक आपण सेपरेट या ठिकाणी बघणारच आहोत, पण आता आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघतोय, त्याच्यामुळे बेसिक गोष्टी या ठिकाणी आपण बघतोय. एवढं लक्षात घ्या तुम्ही. कारण कसं हा प्रश्न कित्येकदा एक्झामला आतापर्यंत विचारलाय. 2011 पासून तर 23-24 पर्यंतच्या एक्झामपर्यंत प्रश्न विचारलाय की लोकसंख्येनुसार जिल्ह्यांचा क्रम लावा. जास्त लोकसंख्येकडून कमी लोकसंख्येकडे क्रम लावा असा प्रश्न विचारलाय. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कुठला आहे? हा प्रश्न विचारलाय. भारतात एकूण महाराष्ट्राच्या किती टक्के लोकसंख्या राहते? हाही प्रश्न विचारला. तर किती लोकसंख्या राहते आपल्या इथे? 9.28%. ओके. आणि सेकंड जर विचारायला गेलो आपण त्या ठिकाणी आपल्या इथं भारतात लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो या ठिकाणी? 2रा क्रमांक. तर मेन पॉईंट या ठिकाणी बघा, जे मी हायलाईट पॉईंट केले त्या हायलाईट पॉईंटवर तुम्हाला या ठिकाणी काय केले जातात? प्रश्न विचारले जातात. आणि 121 करोड लोकसंख्या आपण जर बघितलं तर 100% लोकसंख्या, ह्या 100% लोकसंख्येपैकी 49% लोकसंख्या भारतातल्या पहिल्या 5 राज्यामध्येच राहतो. लक्षात घ्या. कुठल्या राज्यामध्ये राहतं? पहिले 5 राज्य कुठले? UP, महाराष्ट्र, बिहार, वेस्ट बेंगॉल आणि आंध्र प्रदेश. म्हणून इथे आपण 49% लिहिले. बऱ्याच स्टुडंटला प्रश्न पडला असेल तर 49% का नोट डाऊन करून ठेवलेला आहे? तर ती कन्सेप्ट कोणाशी रिलेटेड आहे? लक्षात घ्या. 121 करोड लोकसंख्या म्हणजेच भारताची लोकसंख्या किती? त्या ठिकाणी 100%. आणि 100% लोकसंख्येपैकी 49% लोकसंख्या भारतातील पहिल्या 5 राज्यामध्ये आहे. पॉईंट क्लिअर? समजलं सगळ्यांना? ठीक आहे. नंतरचा पॉईंट बघा आपण महाराष्ट्राचं क्षेत्रफळ. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ या ठिकाणी बघूया आपण. ओके. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ या ठिकाणी जर बघितलं आपण तर एकूण क्षेत्रफळ किती आपल्या महाराष्ट्राचं? 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर एवढं काय दिसतं आपल्याला? क्षेत्रफळ दिसतं. कुणाचं? महाराष्ट्राचं. ओके. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ या ठिकाणी 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. आता हा आयोगाने हा प्रश्न तुमची ग्रुप बी असू द्या, ग्रुप ए असू द्या, सी असू द्या, डी असू द्या, आतापर्यंत कमीत कमी 50 ते 60 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती? सोबतच त्याला काय प्रश्न विचारलाय? महाराष्ट्राचं रिकामी जागा एवढं क्षेत्रफळ असून किती टक्के क्षेत्र महाराष्ट्राला भारताच्या लाभलेलं आहे? 2 प्रश्न या ठिकाणी ॲट अ टाइम काय केले तुम्हाला विचारलेले आहेत. ओके. तर पुढे बघू या ठिकाणी आपण. तर आपल्या इथे आपला इंडियामध्ये कितवा रँक लागतो? एरियानुसार जर बघितलं तर आपला रँक कितवा लागतो या ठिकाणी? तर लक्षात घ्या, क्षेत्रफळानुसार आपला क्रमांक लागतो तो 3रा. कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? 3rd रँक. लक्षात घ्यायचं. प्रश्न विचारला एक्झामला. प्रश्न बघा, एकूण क्षेत्रफळ किती आणि क्षेत्रफळानुसार भारतामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? किती क्रमांक दिसतो आपल्या ठिकाणी? 3रा क्रमांक दिसतो. ओके. आता थोडं मित्रांनो इकडे लक्ष द्या. आपल्या पृथ्वीमध्ये जर बघितलं आपण तर 29% काय आपल्या इथे लँड आहे. ओके. 71% काय आपल्या इथे वॉटर आहे. मान्य ही गोष्ट तुम्हाला? बरोबर आहे. या पद्धतीने मग या 29% लँडपैकी आपल्या इंडियाला लँड मिळाले ती किती मिळाले? 2.42%. किती लँड मिळाले या ठिकाणी? 2.42%. आता ही 2.42% ही कुणाला मिळाले? इंडियाला. मग इंडियाला मिळालेली ही लँड किती या ठिकाणी? 100%. मग ही 100% लँड या ठिकाणी आपल्याला डिवायडेड केलेली आहे. कोणाला डिवाइड केली आहे बरं? लक्षात घ्या. कोणाला? 28 स्टेट्स आणि 8 युनियन टेरिटरीज. मग यामध्ये आपलं एक राज्य येतं. कुठलं राज्य येतं? महाराष्ट्र. मग महाराष्ट्राला या 100% पैकी किती लँड मिळाली या ठिकाणी? 9.36%. लक्षात घ्या. किती लँड मिळालेले? 9.36%. ओके. क्षेत्रफळ आपलं एवढं 3रा क्रमांक. आणि किती टक्के भाग मिळालेला आहे भारताचा? तर लक्षात घ्या 9.36% या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? एवढा एरिया. पर्सेंटेजनुसार एवढा एरिया आणि स्क्वेअर किलोमीटरनुसार एवढा एरिया आपल्याला या ठिकाणी काय केलेला आहे? लाभलेला आहे. ओके. आता इथे महाराष्ट्रात म्हणजे भारताचा जर विचार केला आपण तर भारतामध्ये हा प्रश्न लास्ट इयरच्या एक्झामला प्रश्न विचारला होता. कंबाईनलाच प्रश्न या ठिकाणी विचारला होता. प्रश्न असा होता की भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कुठलं? राजस्थान. व्हेरी गुड. ओके. तर हा प्रश्न एक्झामला विचारलाय. भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कुठलं दिसतं आपल्याला? राजस्थान. सेकंड मध्य प्रदेश. 3rd
महाराष्ट्र, 4th UP आणि 5th जर बघितलं या ठिकाणी कुठलं दिसतं आपल्याला? गुजरात. मग अशा पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं आपण तसे पहिले 5 राज्य कशानुसार? क्षेत्रफळानुसार. कुठे येतात पहिले 5 राज्य? भारतामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कोण? गुजरात. तर असे जर बघितले तसे या ठिकाणी आपल्याला पहिले 5 राज्य या ठिकाणी दिसतात. आता आपण इकडे महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे येऊया. जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे जिल्हे ना, तर पहिला जिल्हा कुठला येतो आपल्या क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रामध्ये? नगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं न पुणे ना सालगड. काय लक्षात ठेवायचं? न पुणे ना सालगड. ही ट्रिक लक्षात ठेवायची, लक्षात घ्या. ज्या ट्रिकनुसार तुम्हाला लक्षात राहील की महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात पहिले 5 जिल्हे कुठले की ज्याचं क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला जास्त दिसतं. तर कुठले पहिले 5 जिल्हे या ठिकाणी? फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली. आता सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा जिल्हा जर बघितला मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली. या ठिकाणी क्षेत्रफळ जे ते क्षेत्रफळ या ठिकाणी काय दिसतं आपल्याला? कमी दिसतं. कुणाचं? सर्वप्रथम येणारे कुठलं? मुंबई शहर, दुसरं कुठलं? मुंबई उपनगर, त्यानंतर भंडारा, ठाणे आणि हिंगोली. आता इथे ना हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कित्येकदा एक्झामला आलेला आहे, पुढे पण या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. प्रश्न असा विचारलाय की महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला? अहमदनगर. ओके. आता बघा याच्याशीच रिलेटेड आणखी प्रश्न काय विचारला होता लक्षात घ्या. ठिकाणी प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा नगर आहे. हे पहिलं सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं होतं. आणि दुसरं सेंटेन्स बघा या ठिकाणी काय दिलेलं होतं की मुंबई उपनगर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. मग या ठिकाणी ऑप्शन काय होते? ए चूक बी बरोबर, बी चूक ए बरोबर, दोन्ही चूक दोन्ही बरोबर. ओके. येस. अ बरोबर, बी चूक. ओके. मग बी का बरं या ठिकाणी चूक आहे? येस. मग त्यांनी काय केलं इथे आपल्याला मुंबई उपनगर दिलं. म्हणजे आयोग बघा किती उल्लू बनवायचं काम करतं आपल्याला. आणि आपण बनतोय बरं आणि बनून चुकीचा आन्सर देऊन येतो पण. आता बरेचसे स्टुडंट या ठिकाणी काय करून येतील? दोन्ही बरोबर. मग काय केलं या ठिकाणी? सिली मिस्टेक केला ना. आणि जेवढे तुम्ही सिली मिस्टेक करणार तुम्ही हातातले मार्क्स काढणार या ठिकाणी गमावून बसणार. मग येणारा प्रश्न तुमच्या हातातून असा गेला तर एक काय तर 0.25 मार्क्सने आपला मेरिट जातो. सगळ्यांना अनुभव असेल की जे मुलं आपल्या इथं 17 पासून आतापर्यंत प्रिपरेशन करते त्या मुलांना चांगला अनुभव आहे की आपला 0.25 आपला काय जातो या ठिकाणी? मेरिट जातो. तर मित्रांनो अशा सिली मिस्टेक केला तर आपले मार्क्स नक्कीच त्या ठिकाणी काय होतील? मायनस होतील. तर म्हणून थोडंसं प्रश्न या ठिकाणी वाचत असताना उघडा डोळे बघा नीट, या पद्धतीने प्रश्न नीट काय करत चला, वाचत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय चूक आहे ह्या ठिकाणी कळत जातील. ओके डन इथपर्यंत. त्याच्यानंतर आणखी एक ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तुम्ही ट्रिक काय लक्षात ठेवायची लक्षात घ्या. महाराष्ट्र लोकात 2 जमिनीत 3. काय लक्षात ठेवायचं? जमिनीत 3, शिक्षणात 6. शिक्षणात काय? 6. आणि ह्या कशानुसार या ठिकाणी ते लक्षात घ्या. शिक्षणात 6 कशानुसार? राज्यानुसार. कशानुसार येतं? राज्यानुसार. ओके. इथे जर तुम्ही बघितलं युटीज आणि स्टेटचा जर या ठिकाणी तुम्ही काय केला? विचार केला. कशाचा? युटीज आणि स्टेटचा जर विचार केला तर युटीज आणि स्टेटनुसार या ठिकाणी रँक जर बघितला तर हा शिक्षणात आपल्या इथे किती जातो? 12वा रँक. मग इथे काय होतं की लक्षात ठेवायचं महाराष्ट्र लोकात 2 जमिनीत 3 शिक्षणात 6 असं लक्षात ठेवायचं. म्हणजेच या ठिकाणी काय होतं की हे आपले रँक आहे. ट्रिकनुसार आपण या ठिकाणी काय करू शकतो? रँक. म्हणजे लोकात 2 म्हणजेच काय? लोकात 2 म्हणजे काय सांगते? लोकसंख्येनुसार दुसरा. जमिनीत 3 म्हणजे काय? काय सांगाल तुम्ही या ठिकाणी? जमिनीत 3 क्षेत्रफळानुसार कितवा? 3रा. आणि शिक्षणात 6 म्हणजे काय? साक्षरतेनुसार आपला क्रमांक कितवा लागतो? 6वा क्रमांक या ठिकाणी लागतो. तर मित्रांनो या ठिकाणी क्षेत्रफळानुसार या छोट्या मोठ्या ॲज कम्पेअर करून भारताला कम्पेअर करून या ठिकाणी आपण इथे दिलेलं आहे. आता इथे जर बघितलं भारताचं क्षेत्रफळ आपलं किती क्षेत्रफळ येतं भारताचं? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर आपलं काय येतं या ठिकाणी? क्षेत्रफळ येतं. किती येतं क्षेत्रफळ या ठिकाणी? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर एवढा काय दिसतं आपल्याला? एरिया दिसतो. कोणाचा? भारताचा. मग भारताचा जगामध्ये या ठिकाणी क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? इथे जगात भारताचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? 7वा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? इथे 7वा क्रमांक तुम्हाला दिसतो. कशानुसार? क्षेत्रफळानुसार या ठिकाणी आपल्याला 7वा क्रमांक दिसतो. ओके. आणि महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे?
3रा क्रमांक, लक्षात घ्या. आणि भारताचा जगात क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक? 7वा क्रमांक. मग ॲज अ कम्पेअर लक्षात घ्या की भारताचं क्षेत्रफळ एवढं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ एवढं, भारताचं जगात क्षेत्रफळानुसार एवढा क्रमांक लागतो, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक लागतो. म्हणजे थोडंसं कम्पेअरमध्ये स्टडी केला ना तुम्ही भारत आणि महाराष्ट्र, तर एकदम वेल अँड गुड तुमचा या ठिकाणी स्टडी होणार आणि प्रॉपर लक्षात राहील. आणि दोघांचं सेमच आहे, लक्षात घ्या. इकडे क्षेत्रफळ आहे, तिकडे पण क्षेत्रफळ, इकडे नदी प्रणाली आहे, तिकडे पण नदी प्रणाली आहे. कळलं तुम्हाला? जे सगळ्या गोष्टी जर बघितल्या त्याच्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला? सिमिलरच दिसतं. तिकडे हवामान आहे, इकडे पण हवामान आहे. मग थोडेसे पॉईंट या ठिकाणी कम्पेअर करून स्टडी करायचा प्रयत्न करा. भूगोल खूप इझी जाईल तुम्हाला. आणि एकमेव असा विषय आहे ना तुमचा भूगोल की याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता, लक्षात घ्या. इथे जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून जर प्रॉपर या ठिकाणी लक्षात घेतलं ना, मॅप रिडिंग वगैरे केलं, तुम्ही मॅपवर जास्त फोकस केला ना, तर आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी घेऊ शकता. एखाद दुसरा प्रश्न आयोगाने जर तुम्हाला सिलेबसच्या बाहेर टाकला तर तो एखादा तुम्हाला येऊ शकत नाही. पण प्रॉपर स्टडी जर जिओग्राफीचा केला ना तर तुमचा एकही प्रश्न या ठिकाणी जिओग्राफीचा जाणार नाही. लिहून देते मी तुम्हाला. आणि माझ्या तर भूगोलावरचा नाहीच नाही, लक्षात घ्या, महाराष्ट्र भूगोलावरचा जर तुम्ही प्रॉपर वेने या ठिकाणी स्टडी केला तर. ओके, डन इथपर्यंत? ओके, तर थोडंसं कम्पेअरमध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट बघा या ठिकाणी आपण बघतोय. आणि लक्षात घ्या, आज जे बघतो ना आपण ते महाराष्ट्राच्या सगळ्या जे मेन बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी या ठिकाणी आपण काय करतो, या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर बेसिक गोष्टीकडे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. ओके, आता महाराष्ट्रामध्ये कसं होतं, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके, आता कसं होतं की आपल्या इथे जर बघितलं आपण तर पंचायत राज हे आपल्या इथे लागू केलेलं होतं. आणि पंचायत राज लागू करून आपल्या इथे त्रिस्तरीय पंचायत राज लागू केलं होतं. आणि भारतातील पहिलं असं राज्य होतं की त्या ठिकाणी आपल्या इथं बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार राजस्थानमध्ये नागौर या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पंचायत राज लागू केलं होतं. आणि आपलं महाराष्ट्र जे होतं ते पंचायत राज लागू करणारे हे 9वे राज्य होतं. कितवे राज्य होतं? 9वे राज्य होतं. आणि त्यानुसार मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण म्हणजे आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये असणारं, आणि नागरी म्हटलं म्हणजे या ठिकाणी कुठल्या भागामध्ये? नागरी भागामध्ये, म्हणजेच कुठल्या शहरी भागामध्ये असणारे या ठिकाणी आपल्याला दिसतात स्थानिक स्वराज्य संस्था. ओके, तर पहिला पण या ठिकाणी बघूया आपण, तो म्हणजेच कुठला? तर तो बघूया ठिकाणी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. तर 73वी घटना दुरुस्ती आपल्या इथे झालेली. त्यामुळे जिल्हा पातळीवर जर बघितली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असतं काय? जिल्ह्याच्या पातळीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये असतं ते म्हणजे कुठलं? जिल्हा परिषद. काय असते? जिल्हा परिषद. ओके, मग जिल्हा परिषद जर बघितली आपण तर आपल्या इथे सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद किती आपल्या महाराष्ट्रात सध्या? ओके, 34 काय आपल्या इथे जिल्हा परिषदा. ओके, म्हणजेच आपल्या इथं 2 जिल्हे की त्या ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीये. इथे काय नाही, आपल्या इथं झेडपी नाहीये. ओके, कुठे झेडपी नाहीये? काय सांगतील आपल्याला? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद नाहीये. ओके, मग या ठिकाणी आपल्या इथे जिल्हे जरी 36 असले तर जिल्हा परिषद या ठिकाणी किती आहे? 34. ओके, म्हणजेच 2 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झेडपी नाहीये. कुठे नाहीये? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी झेडपी नाहीये. मग या ठिकाणी झेडपी नसण्याचं कारण या ठिकाणी काय, का बरं या ठिकाणी झेडपी नाहीये? इथे जर बघितलं आपण तर 100% काय दिसतं आपल्याला? 100% काय झालेलं या ठिकाणी? येस, म्हणजेच या प्रदेशामध्ये आपल्याला 100% नागरीकरण झालेला भाग दिसतो, 100% अर्बन एरिया दिसतो. म्हणजेच या 2 भागामध्ये आपल्या इथे काही नाहीये, झेडपी नाहीये. ओके, त्याच्यानंतर इथे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये टॉप लेवलला इथे या ठिकाणी कुठलं? 74th अमेंडमेंट झाली होती 1992ला. इथे 73rd अमेंडमेंट झाली होती 1992ला. ओके, तर सर्वात टॉप लेवलला इथे या ठिकाणी महानगरपालिका. सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका किती आहे? 29. आणि भारतात सर्वाधिक जास्त महानगरपालिका असणारं राज्य कुठलं आहे? तर महाराष्ट्रच आहे, हे लक्षात घ्या. भारतात सर्वाधिक जास्त महानगरपालिका असणारं राज्य सुद्धा कुठलं आहे? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा प्रशासकीय भाग कुठला? तर कोकण. लक्षात घ्या, एकूण महानगरपालिकांची संख्या 9 आहे. आणि यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला होता की कोकण झोनमध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या किती, असा प्रश्न त्या ठिकाणी काय केला होता? विचारलेला होता. लक्षात घ्या. तर आपल्या इथे 23वी महानगरपालिका वसई विरार, 24वी चंद्रपूर, 25वी परभणी, 26वी लातूर, 27 पनवेल, 28 इचलकरंजी आणि 29वी रिसेंटली झालेली महानगरपालिका महाराष्ट्रातली कुठली आहे? तर ती आहे आपल्या इथं कुठली? जालना. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं 23 पासून वसईची विरा. कुठली? वसईची विरा. चपला घालून कुठे गेली? पनवेलला गेली. तेथून पनवेलला गेली, तिथून इचलकरंजी आणि शेवटी
कुठे पोचली तर लक्षात घ्या, शेवटी कुठले पोचली ती जालन्याला पोचली. म्हणजे या 23 पासूनच्या महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये ज्या निर्माण झाल्या त्या तुम्ही एका सेंटेन्समध्ये इथे काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. तर काय लक्षात ठेवायची, वसईची विरा म्हणजेच कोण, वसई विरा. चंद्रपूर, परभणी आणि लातूर चपला घालून कुठे गेली, पनवेलला गेली. तिथून कुठे गेली, इचलकरंजीला. आणि शेवटी कुठे पोचली, जालना. क्लिअर होतो की नाही पॉइंट तुम्हाला, समजतोय? ओके. पहिली कुठली, वसई विरार, चपला, चंद्रपूर, परभणी, लातूर, पनवेल, इचलकरंजी, जालना. ओके. ही किती, 23वी, 24, 25, 26, त्याच्यानंतर 27. ओके. इचलकरंजी 28 आणि जालना कितवी, 29वी. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. ओके. आवाज येत नाहीये माझा. तर एकूण महानगरपालिका किती आपल्या इथे, 29. आणि एकूण जिल्हा परिषद किती आहे, 34. ओके. त्याच्यानंतर पुढचं या ठिकाणी बघूया आपण. तालुका लेवलला जर बघितलं तर तालुका लेवलला या ठिकाणी काय येतं आपल्या इथे, पंचायत समिती. काय येतं, पंचायत समिती. मग सध्या महाराष्ट्रामध्ये पंचायत समितीची संख्या किती आहे, ही पंचायत समितीची संख्या जर बघितली आपण त्या ठिकाणी आपल्याला किती दिसतं, तर पंचायत समितीची संख्या या ठिकाणी 351. जरीही तालुके 358 जरी असले तरी पंचायत समितीची संख्या इथे किती, 351. त्याच्यानंतर ग्रामपंचायत. ग्रामपंचायत हे कुठे येतं आपल्या गाव पातळीवर. साधारणतः ग्रामपंचायत कुठे स्थापन केली जातं, ज्या प्रदेशामध्ये 600 पेक्षा लोकसंख्या काय असतात, जास्त असतं त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन केली जाते. पण जिथे आपल्या इथे लोकसंख्या ही 600 पेक्षा कमी असते तिथे ग्रुप ग्रामपंचायत किंवा गटक ग्रामपंचायत त्या ठिकाणी काय केली जातं, स्थापन केली जातं. तर सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीची संख्या किती आहे, तर 28,813 एवढी आपल्याला काय दिसतं, ग्रामपंचायतीची संख्या दिसतं. किती, 28,813. पॉईंट क्लिअर इथपर्यंत. ओके. लक्षात घ्यायचं आपल्याला, झेडपी किती आपल्या भारतामध्ये, सॉरी महाराष्ट्रामध्ये किती आहे, 34. पंचायत समिती किती आहे, 351. आणि ग्रामपंचायती किती आहे, 28,813. आता आपण बघितलं महानगरपालिका आपल्या इथे किती होतं, 29. मग नगरपालिका व नगर परिषद किती आपल्या इथे, 241. नगरपंचायत किती येतं, 126. आता नगरपंचायत ही कन्सेप्ट काय या ठिकाणी लक्षात घ्या, पूर्णतः ग्रामीण पण आणि पूर्णतः शहरी पण नाही असा जो भाग असतो, पण शहरीकरणाच्या डेव्हलपमेंटवर आहे असा भाग त्या ठिकाणी नगरपंचायतमध्ये आपण काय करतो, कन्सिडर करतो. अट काही या ठिकाणी 50% पेक्षा लोकसंख्या कृषी व्यतिरिक्त काम करणारी असावी. किती टक्केपेक्षा, 50% पेक्षा लोकसंख्या ही काय काम करणारी असावी, कृषी व्यतिरिक्त काम करणारी असावी. ओके. आणि मनपापासून साधारणतः ते डिस्टन्स किती असावं, तर ते डिस्टन्स असावं या ठिकाणी 20 किलोमीटरच्या आत. किती असावं, 20 किलोमीटरच्या आत ते या ठिकाणी काय असावं, डिस्टन्स असावं. ओके. इथपर्यंत क्लिअर. ओके. मग आपल्या इथे मनपा किती आहे, आपल्या इथे महानगरपालिका 29, नगरपालिका नगर परिषद किती आपल्या इथे 241 आणि नगरपंचायती सध्या किती आहे, 126. ओके. एवढे आपल्याला दिसतात नगर पंचायती. ओके. त्याच्यानंतर आपला 36वा जिल्हा येतो आपल्या इथे कुठला, पालघर. पालघर जिल्ह्याची स्थापना कधी झाली आपल्या इथे, 1 ऑगस्ट 2014. ओके. आणि 1 ऑगस्ट आपल्या इथे काय असतो, महाराष्ट्राचा हा काय असतो आपल्या इथे, महसूल दिन. लक्षात घ्या. सेपरेशन आणि यांची झडपी जी आहे पालघरची, ती झडपी कुठे आहे या ठिकाणी, पालघरची झडपी कुठे दिसतं आपल्याला, जव्हार या ठिकाणी. ओके. आणि जव्हार ही आपल्या महाराष्ट्रातील किती झडपी आहे, जव्हार ही महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाची झडपी आहे, 34व्या क्रमांकाची. ओके. आणि झेडपी जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस 10 ऑगस्ट 2014 ही झेडपी या ठिकाणी स्थापन झालेली. ओके. आता जव्हार काय या ठिकाणी, तर जव्हारमध्ये आपल्या इथं आदिवासी जमातीचं काय दिसतं, प्रमाण जास्त दिसतं. कशाचं प्रमाण जास्त दिसतं आपल्या ठिकाणी, आदिवासी. ओके. आदिवासी जमातीचं प्रमाण जास्त आहे. कुठली, वारली, कातकरी, महादेव, कोळी या जमाती आपल्याला या ठिकाणी काय होतात, सर्वाधिक जास्त दिसून येतात. ओके. आता हा जिल्हा विभागणीचे महत्वाचं कारण काय होतं, कुठून, ठाणे जिल्ह्यातून आपल्या इथे पालघर जिल्हा जो डिवायडेड झाला ते या ठिकाणी डिवायडेशनचं महत्वाचं कारण या ठिकाणी काय होतं, तर महत्वाचं कारण या ठिकाणी होतं आपल्या इथे कुठलं, प्रशासकीय कारण. आदिवासी जमातीचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त होतं. लोकसंख्या आणि जव्हार हे जे होतं ते कुठे होतं, आपल्या इथं मिडल पार्टला होतं. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या इथं हे जे हा ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा आपल्या इथं निर्माण केला. आणि पालघर हा जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचा जिल्हा होता, 36व्या क्रमांकाचा जिल्हा. लक्षात घ्या, कितव्या क्रमांकाचा, 36व्या क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला काय होतं, दिसते. ओके. आता इथे जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये आपल्या इथं कुठला जिल्हा, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा. पूर्वी ठाणे कसा होता आपल्या इथे, त्याच्यानंतर निर्मितीनंतरचा ठाणे किंवा त्यालाच आपण या ठिकाणी सांगूया नवीन ठाणे. ओके.
आणि त्याच्यानंतर कुठला जिल्हा येतो? पालघर. ठीक आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आपण बघूया ते म्हणजेच काय, इथे बघूया आपण तालुका संख्या. तालुका संख्या. ओके, किती तालुका संख्या होती ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण निर्मितीपूर्वी? 15. किती होती? 15. आता नवीन ठाण्यामध्ये किती गेली? 7. आणि पालघरमध्ये किती आहे? 8. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं दुसरा पॉईंट या ठिकाणी जर बघितलं आपण लोकसंख्या, कशाचा विचार करूया आपण या ठिकाणी? लोकसंख्या. ओके, लोकसंख्या किती होती ठाणे जिल्ह्याची पूर्वी? ओके, 1,10,00,000 एवढी लोकसंख्या होती. किती लोकसंख्या होती? आणि 1,10,00,000 लोकसंख्या असून सुद्धा ठाणे हा भारतातील 2011च्या जनगणनेनुसार सर्वात मोठा असणारा या ठिकाणी काय होता? जिल्हा होता. कशानुसार? लोकसंख्येनुसार. कुठल्या याच्यानुसार? 2011च्या जनगणनेनुसार. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघतो की आता लोकसंख्या इकडे गेली. अप्रॉक्स जर बघितलं आपण 80 लाख लोकसंख्या इकडे दिसतं आपल्याला, आणि इकडे जर बघितलं 30 लाख लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी दिसतं. कुठे? पालघरमध्ये. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जर बघितलं आपण या ठिकाणी, तिसरं दिसतं या ठिकाणी MP मेंबर ऑफ पार्लमेंट, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बोलतो खासदार. टोटल खासदार किती होते या ठिकाणी? 4. आणि इकडे जर बघितलं तर या ठिकाणी खासदारांची संख्या आता आली 3, आणि इकडे किती? 1. समजलं. त्याच्यानंतर जर बघितलं चौथा पॉईंट जर बघितलं या ठिकाणी, तर या ठिकाणी येतं काय? आमदार, MLA. त्याला काय बोलतो आपण? MLA. टोटल MLA होते किती? 24. ओके, 24 MLA पैकी 18 MLA गेले कुठे? आपल्या इथं कुठल्या जिल्ह्यामध्ये गेले? या ठिकाणी नवीन ठाणेमध्ये. आणि 6 MLA या ठिकाणी कुठे दिसतात आपल्याला? कुठे दिसतं? पालघर जिल्ह्यामध्ये. ओके, त्याच्यानंतरचा जर पॉईंट या ठिकाणी आपण बघितलं 5व्या क्रमांकाचा, तर मनपा. ओके, सर्वाधिक मनपा असणारा जिल्हा सुद्धा महाराष्ट्रातील कुठला होता? ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण मनपांची संख्या या ठिकाणी काय दिसतं आपल्याला? ओके, किती? 7. ओके, 7 पैकी या ठिकाणी जर बघितलं सध्या इकडे 6, आणि इकडे किती गेले? 1. वसई, विरार. ओके, ही इकडे दिसतं आपल्याला. आता क्षेत्रफळाचा जर विचार केला आपण, क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ किती होतं पूर्वी ठाण्याचं? 9,558. ओके, आता या ठिकाणी जर बघितलं तर नवीन ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती या ठिकाणी? 4,214. ओके, आणि इथले किती दिसतं आपल्याला? 5,344. बरोबर आहे. आता इथे काय होतं की इथे पालघर हा लोकसंख्येने काय लहान आहे, पण इथे जर बघितलं क्षेत्रफळाने काय आपल्या इथं मोठा आहे. कोण? पालघर. म्हणजे पूर्वीचा ठाणे काय होता आणि आताचा ठाणे काय होता, आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या इथं पूर्वी ठाणे आणि त्या ठाण्यामध्ये झालेले बदल आणि पालघर नवीन निर्माण झालेला जिल्हा कशा पद्धतीने आहे, तर या पद्धतीने आपल्या ठिकाणी काय होतं? नवीन जिल्हा जो आहे तो इथे तुम्हाला काय होतंय? दिसतंय. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळे पॉईंट? की आपल्या इथे 36वा जो जिल्हा निर्माण झाला तो 36वा जिल्हा या ठिकाणी कुठला? पालघर. मग पालघर जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती काय? त्या ठिकाणी किती तालुके आहे, किती लोकसंख्या आहे, किंवा काय कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी डिवायडेशन, त्या ठिकाणी कुठला पार्ट गेला आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कुठला पार्ट राहिलेला आहे, एवढं तुम्हाला लक्षात आलं या ठिकाणी? ओके, आता कसं होतं की आपल्या इथे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हा जिल्हा जर बघितला ना, हा 1990ला वेगळा झालेला. लक्षात घ्या. आता हा रिसेंटली आहे आपला, कधी? 2014ला निर्माण झाला. आणि आपल्या इथं मुंबई शहरमधून जर बघितलं आपण, मुंबई शहरमधून कुठला? मुंबई उपनगर. कळलं का? हा जिल्हा कधी वेगळा झाला आपल्या इथे? 4 ऑक्टोबर 1990ला. त्याच्यामुळे तेव्हाची कंडिशन तेव्हा बघावं लागेल आपल्याला की 1990ला मुंबई शहरमध्ये काय गेलं आणि मुंबई उपनगरमध्ये काय काय गोष्टी गेलेल्या. कळतंय का तुम्हाला? येस. म्हणजे आता हे जिल्हा का घेतलाय आपण? कारण हा रिसेंटली 36वा जिल्हा आपल्या, जरी 2014ला झाला पण शेवटचा निर्माण झालेला जिल्हा कुठला महाराष्ट्रातला? पालघर जिल्हा ना, की तो 36वा. म्हणून आपण या ठिकाणी सध्या जी माहिती बघणार ती 36वा जिल्हा हा कुठल्या जिल्ह्यातून डिवाइडेड झाला? हा ठाणे जिल्ह्यातून डिवाइडेड झाला. मग ठाणे जिल्ह्यातून डिवाइडेड झालाय तर कशा पद्धतीने किंवा काय दिलेलं आहे, म्हणजे ते आपण या ठिकाणी काय करतोय? आपण सांगतोय. आज या ठिकाणी काय केलं आपण? तर महाराष्ट्राच्या सगळ्या बेसिक गोष्टी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. PYQ. ओके, PYQ बघा, तर मी शिकवतानाच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की PYQ काय काय कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, विचारलेलं आहे. की क्षेत्रफळ तुम्हाला सांगितलं मी, महाराष्ट्रातील क्षेत्रफळ सर्वात मोठा जिल्हा, महाराष्ट्र क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो, किंवा महाराष्ट्राचं भारताच्या एकूण किती टक्के क्षेत्रफळ या ठिकाणी लाभलेलं आहेत. या पद्धतीने प्रश्न जे ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय होतं समजलं. या पद्धतीने PYQ मी घेणार, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला याच्यावरचे. PYQ कुठले आहे काय आहे. ओके, तर मी स्टॉप करते इथे आज लेक्चर, आणि नेक्स्ट लेक्चरला मग आपण त्या ठिकाणी जे काही टॉपिक आहे ते प्रॉपर आपण काय करूया, कंटिन्यू करूया. चला, ओके, टेक केअर.